सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 5 आणि अवधूत घरा आले याचा भाग पहिला. स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलेलं साधन अल्पस्वरूप अशा प्रमाणात करीत होतो. त्यातूनच माझंच मी असं कधीकधी आत्मपरीक्षणसुद्धा करीत असे. त्यात वाटे हे निर्गुण सोहम साधन तसं पाहिलं तर अगदी नीरस आणि भक्तिशून्य असं आहे. त्यात जपजाप्य, पूजा अर्चा नाही, भजन नाही, गीत गायन असं काही त्यात नाही. आणि तसं काही करा असं स्वामी सांगतसुद्धा नाहीत. हे विलक्षणच आहे. ह्या सर्व विचारात एक मात्र अगदी सहज असं व्हायचं ते म्हणजे स्वामींचं स्मरण. मनात विचार केला की हे काय साधन आहे. एकदा असाच पावसला गेलो होतो तेव्हा स्वामींना विचारलं, स्वामी सोहम जमत नाही, मी आपला तुमच्या चिंतनातच असतो झालं. खोलीत बाकावर बसलो होतो. स्वामींनी मला अगदी पलंगाजवळ बोलावलं आणि म्हणाले, तेच महत्त्वाचं असतं. झालं. पावसहून सांगलीला परत आलो. म्हटलं, स्वामी महाराज की जय. चला आता तेच करू. स्वामींच्या अखंड चिंतनात असा राहू लागलो आणि नंतरच्या काळात मला अनेक अनुभव आले. त्यातील हा एक अनुभव. स्वामी म्हणे, आम्ही झालो कानफाटे. सांगलीला घडलेली गोष्ट. एका रात्री का कुणास ठाऊक जागा झालो. लघवीला जाऊन आलो. येऊन पाहतो तर मच्छरदाणीत डास शिरलेले. जरा ठाकठीक करून घेतलं आणि दिवा मालवून आणि बेडलॅम्प होता तसाच ठेवून झोपी गेलो. पाहतो तो नाडी कशी प्रज्वलित होऊन सुतासारखी अशी चाललेली. भोवऱ्यावरून दोरी कशी इकडून तिकडे व्हावी तसा इडा नाडीतून आणि सूत मागे पुढं ओढावं असा जोरदार प्राणायाम सुरू झालेला. इडा पिंगला नाड्यातून असा कधी सोहमचा उत्तम सूर लागला तर वेळ असेल तर लागलीच थोडा वेळ ध्यानास बसायचं असा माझा त्यावेळी नियम होता. म्हणून मच्छरदाणीतच ध्यानाला बसलो. डोळे मिटले आणि ध्यान करू लागलो. काही वेळ गेला असेल तोच माझा उजवा कान एखाद्या बारीक फुंकणीनं बाहेरूनच कुणीतरी फुंकावा असं काहीतरी झालं. मनात आलं कानात काहीतरी गेलं असेल म्हणून तसा त्या ध्यानात असतानाच उजव्या हातानं कान झटकला. तो कानात वाऱ्याची संवेदना जोरदार अशी अगदी आतपर्यंत झाली. म्हणून पुन्हा कान झटकला आणि डोळे उघडून पाहू लागलो. तो जवळच बसलेले स्वामी अंतर्धान होताना पाहिले. तसाच उठलो, दिवा लावला. काहीतरी अघटित असा विचार करीत पुन्हा दिवा मालवला आणि त्या आश्चर्यातच त्या रात्री झोपी गेलो. ध्यानात असं काही फारच विचित्र झालं की पावसला गेल्यावर वेळ साधून स्वामींना त्याबद्दल विचारायचं असा माझा परिपाठ होता. त्या घटनेनंतर 15 दिवसातच मी पावसला गेलो. वरील झालेली घटना स्वामींना सांगितली. स्वामी म्हणाले, हो.
1963च्या शेवटच्या तिमाहीत केव्हा तरी घडलेली ही गोष्ट आहे. माझ्याजवळ रेकॉर्ड, डायऱ्या असं काही मी कधी ठेवत नाही. तसं काही ठेवण्याचा माझा पिंड नाही. जे काही झालं ते तसंच सांगितलं, एवढंच. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा या 5व्या प्रकरणातला दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.